नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या आज लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने 28 जूनपासून पर्यावरणवाद आणि शिक्षण तज्ज्ञ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर आमरण उपोषण करत आहेत आणि देशाचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे, केंद्रीय शिक्षण धर्मेंद्र प्रधान, नीट पेपरची परीक्षेतील पेपर फुटीची संस्थेत चर्चा करण्यात यावी, ही मागणी करून सरकारनं तात्काळ उपोषण स्थगित करावे व अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोनम वांगचुक यांचा जीव वाचवा, जीव वाचवा, जीव वाचवा. सोनम वांगचुक यांचा जीव वाचवा, जीव वाचवा, जीव वाचवा. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी नेते ज्यांनी नेहमीच देशाच्या विकासामध्ये आपल्या संशोधनातून मोठं योगदान दिलेलं आहे, असे सोनमजी वांगचुक हे गेल्या 16-17 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर उपोषणाला बसलेले आहे. देशामध्ये वारंवार होणारी पेपर फुटी ही तरुणांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारी ठरते आणि हे सरकार कारभाराच्या बाबतीत पारदर्शक आहे अशा प्रकारचं ढोल वाजवत असताना या पेपर फुटीच्या बाबतीत दोषी असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेता सोनम वांगचुक यांचा जीव घेण्यावर उठले की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून आज आम्ही लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांना नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत सोनम वांगचुक यांचं उपोषण हस्तक्षेप करून सोडवावं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नव्हे तर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना द्यावा आणि जे दोषी आहेत पेपर फुटीमध्ये त्यांच्यावर कठोर अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही निवेदनाद्वारे करत आहोत. सरकारनं सोनम वांगचुक यांच्या जीवाशी खेळण्याचं जे काही प्रकार चालू आहे तो बंद करावा आणि पर्यावरणवादी नेते शास्त्रज्ञ यांना या लढ्यामध्ये अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.